नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या 27 मार्च 2026 रोजीच्या परिपत्रकातील निर्देशानुसार सेवार्थ प्रणालीतील कर्मचारी यांचा डेटा अचूकता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आपल्यातील बऱ्याच कर्मचारी यांनी सेवार्थसाठीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल व आपली माहिती पूर्ण भरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपल्या DDOकडे सादर केले असेल. आता आपण दिलेली अधिकृत माहिती सेवार्थमध्ये अचूक नोंद झाली आहे की नाही हे आपल्याला तपासून पाहता येणार आहे व आपली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करता येणार आहे. त्यासाठी सेवार्थमध्ये नो युअर सेवार्थ एम्प्लॉई डिटेल्स ही सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करून sevarthmahakosh.gov.in या वेबसाईटवरती जायचे आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला होम पेजच्या कॉर्नरमध्ये जिथे आपण एम्प्लॉई लॉग इन करतो तिथे आपल्याला एक नवीन पॉपअप होताना दिसेल. तिथे आपण नो युअर एम्प्लॉई डिटेल्स नावाचे पॉपअपवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्या पॉपअपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल. तिथे आपण आपला सेवार्थ ID व डेट ऑफ बर्थ एंटर करायचे आहे. एंटर केल्यानंतर आपला मोबाईल नंबर दिसेल. आपला मोबाईल नंबर दिसल्यानंतर आपण सेंड टू OTP असं यावरती क्लिक करायचे आहे व OTP आल्यानंतर OTP एंटर केल्यानंतर आपल्याला आपले एम्प्लॉई डिटेल्स शो होतील. आपले एम्प्लॉई डिटेल्स आपण आधार नंबर, पॅन नंबर, बँक नेम, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, DDO ऑफिस DDO कोड नंबर आणि आपले नाव, सेवार्थ ID हे अचूक असल्याची खात्री करून घेऊ शकता.